बोरिवली पश्चिमेला असलेल्या पादचारी पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून लाईट नाहीये। यासह पुलावर काही ठिकाणी लादी फुटल्याने अनेकांना इजा पोहोचते। तसंच महिला यांच्या सुरक्षेचा देखील मोठा प्रश्न उपस्थित होतोय। आणि याच पुलावरून जाणाऱ्या तरुणांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहुयात या ठिकाणच्या समस्या नेमका कोणत्या आहे। काय सांगशील? टॉर्च लावून तुला जावं लागतंय। 7 वाजलेले आहेत आता। खरं तर चारी बाजूला लाइटिंग दिसतात, मात्र ब्रिजवर लाईट नाहीये। तू जेव्हा ब्रिजवरती आलास तेव्हा तुला काय नक्की जाणवलं पहिलं? नाही, मध्ये मध्ये खूप खड्डे आहेत, म्हणून टॉर्च लावायची गरज आहे। आणि इकडे ट्यूब आहेत पण ते चालू नाहीत, मध्ये मध्ये असतात कधी नसतात, त्यामुळे टॉर्च लावायला लागतं कधी कधी। खूप वेळा असं डचकायला होतं, मध्येच खड्डे आहेत, टाईल्स नाही, त्यामुळे अचानक असं पडायला वगैरे होईल। तर आम्हाला अशी महानगरपालिकेची अशी इच्छा आहे की इथे टाईल्स आपलं लाईट वगैरे येऊ लवकर, म्हणजे लहानपण असो कोण किंवा मोठा असो त्याला प्रॉब्लेम नको व्हायला। मेन म्हणजे इथे सिक्युरिटीसाठी वगैरे असं प्रोटेक्शनसाठी पोलीस वगैरे नाही किंवा असं कोण असं रक्षक असायला होतं, तर ते एक आहे। जसं तुम्ही म्हणालात मुलींसाठी इन्सिक्युरिटी आहे, तर ते वगैरे अशी प्रॉब्लेम्स असं वाईट वगैरे घडायला नको। ठीक आहे, तो त्रास तर झाला खूप, म्हणजे इकडे खड्डे पण बघायला खूप आहेत, चालताना म्हणजे जमत नाही असं आहे। हा खरं तर प्रश्न मोठा आहे। या ठिकाणी बघितलं तर दिसत नाही, मात्र 4 लाद्या इथे तुटलेल्या आहेत, तो एक खड्डा पडलेला आहे। आणि एकूण या दिशेला जर बघितलं तर या दिशेला सुद्धा खड्डा आहेत। मुंबई महानगरपालिका असेल किंवा हा आर सेंट्रलचा जो वॉर्ड आहे, या अधिकाऱ्यांचं यावर लक्ष नाहीये का? इथे जे कॅमेरा लावले त्याच्यावरती लक्ष नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन प्रतीक गुप्तासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।